आज माझा पिझ्झा जळून गेला. चला स्टार्टिंगपासून सांगते. थोडंसं कोमट पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ईस्ट टाकलं, थोडंसं साखर टाकली अर्धा चम्मच आणि ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलं कोमट पाण्यामध्ये आणि पिठामध्ये टाकलं, मैद्यामध्ये टाकलं थोडंसं मिठाचे 4-5 दाणे, मीठ टाकल्यानंतर ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलं. ईस्ट ॲक्टिवेट करून घेतल्यानंतर मस्तपैकी मी ते मळून घेतलं. हातामध्ये बटर, तेल, तूप काही पण लावू शकता तुम्ही आणि पीठ मळून घ्यायचं. मळल्यानंतर ते मैदा घेऊन थोडंसं सॉफ्ट असं नॉर्मल असं लाटून घ्यायचं, नाही तर कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये असं हाताने पण तुम्ही त्याला पसरवलं तरी पसरतं ते. कॉर्न आणले होते, कॉर्न टाकून घेतले मस्तपैकी. सगळं मिक्स पिझ्झा बनवते मी. कॉर्न टाकून घेतलं, सगळे व्हेजीसचा मिक्स पिझ्झा आणि हे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली टाकून घेतल्या. थोडंसं चीज स्लाईस पण होती एक्स्ट्रा, तर चीज स्लाईस पण टाकून घेतली आणि व्यवस्थित मी पिझ्झा डेकोर करत होती. अमूलचं चीज होतं, ते चीज टाकून घेतलं. एवढ्या गोष्टी सगळ्या घरात पिझ्झाचे कसं काय हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर मी हे सगळं टाकून घेतलं आणि ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे थोडं 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 टाकलं. आपले स्पायसेस आपल्याला किती लागतात ते आणि प्री ठेवलं होतं. प्री ठेवल्यानंतर मी लगेच पिझ्झा टाकून दिला आणि पिझ्झा पण मस्तपैकी बेक होत आहे. तोपर्यंत चला पिझ्झा काढून घेतल्यानंतर थोडासा पिझ्झा माझा जळून गेला, तरी पण आम्ही पिझ्झा एन्जॉय केला. बिकॉज ऑफ एवढं महागा मुलाची गोष्ट टाकल्यानंतर कसं फेकणार. जळलेला पिझ्झा पण आम्ही एन्जॉय करून घेतला आणि असं काहीच होतं. पिझ्झा आमचा एकदम टेस्टी बनलेला होता आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर राडा कोण आवरेल, लाडू का लाडूचे पप्पा, हे दोघं तर अजिबात आवरणार नाही. जे पण राडा झाला आहे ते मलाच आवरायला लागेल. ह्यांना फक्त खाता येते. मी मस्तपैकी गॅस, ओटा, भांडे सगळं स्वच्छ जागच्या जागी ठेवून घेतलं. हे आवरले बिना मला काय झोप येत नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.